नमस्कार. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणतास्पदां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्रामध्ये केली जाणारी ही देवीची उपासना शक्तीचं प्रतीक आहे हे आपण सर्वजण जाणतोच. पण शक्तीचे विविध रूप काय आहेत, शक्ती ही कोणकोणत्या माध्यमातून प्रकट होते हे सुद्धा प्रामुख्याने या देवी भागवतामध्ये वेगवेगळ्या दृष्टांतांमधून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. जसं आपण यापूर्वी सुद्धा ऐकलं असेल की शक्ती म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक बल किंवा स्वतःमधली एक विशिष्ट प्रकारची शक्ती, ताकद एवढाच एक मर्यादित अर्थ समोर येतो. परंतु शक्तीचं मूळ स्वरूप जर समजून घेतलं तर ती अनेक माध्यमांमधून व्यक्त होत असते आणि त्या माध्यमांमधून ती आपल्याला कशी प्राप्त करता येईल किंवा अशी माध्यमं आपण आपल्यामध्ये जर निर्माण केली तर त्यामधून सुद्धा आपल्याला आपली शक्ती दाखवता येऊ शकते. म्हणजे काल असं पण म्हटलं की भक्ती करणं, देवाची भक्ती करणं हा सुद्धा एका शक्तीचाच भाग आहे. ज्ञानार्जन करणं हा सुद्धा ज्ञानशक्तीचा एक भाग आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा शरीराची उपासना करणं, बलोपासना करणं हा सुद्धा शक्ती प्राप्त करण्याचा एक भाग ठरू शकतो. अनेकांना सतत कर्मरत राहायची सवय असते, सतत कार्यामध्ये मग्न राहायची सवय असते. त्यांना कार्यशक्ती असं तुम्हाला म्हणता येऊ शकतं. ज्याला ज्याच्यामधून काहीतरी प्राप्त होऊ शकतं आणि त्या प्राप्त केल्याचं समाधान मिळतं त्याला ती शक्ती उपयोगी पडत असते. परंतु शेवटी कुठलंही माध्यम घेतलं किंवा कुठल्याही पद्धतीने आपण शक्तीची उपासना केली तरी त्याची एक मूळ प्रकृती आहे आणि ती मूळ प्रकृती म्हणजेच ही आद्याशक्ती, पराशक्ती, आदिमाया असं आपण ज्याला म्हणतो, ती देवी स्वरूपामध्ये त्याला आपण प्रकृती म्हणून असं ओळखत आलेलो आहोत, तिला मान्यता पावलेली आहे. आणि अशा या पराशक्तीची एकत्रितपणाने केलेली आराधना ही मग या अन्य माध्यमांसाठी सुद्धा उपयुक्त ठरते. आणि म्हणून नवरात्रामध्ये आपण बघतो की आपण त्याला शारदीय नवरात्र म्हणतो का, त्या ज्ञानाची उपासना ही देखील तितकीच महत्वाची मानली गेलेली आहे. मग ज्ञान असेल, भक्ती असेल, कर्म असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रगट होणारी ही शक्ती किंवा आपल्याला उपयोगात येणारी ही शक्ती वेगवेगळ्या पुरुषार्थांमध्ये सुद्धा अभिव्यक्त होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ याच शक्तीला प्रादुर्भूत करत असतात, याच शक्तीला व्यक्त करत असतात. धर्मामध्ये म्हणजेच आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवणं, त्याचा उपयोग करून घेणं, ज्याच्यासाठी सुद्धा एक शक्ती आवश्यक असते, ती शक्ती तिथे व्यक्त होते. अर्थामध्ये सुद्धा आपण काल बघितलं की अर्थ ही कशी शक्ती आहे. ती वित्त स्वरूपात असेल, सत्तेच्या स्वरूपात असेल, अधिकाराच्या स्वरूपात असेल, अशा प्रकारच्या या अर्थविषयक शक्तीला आपण पुरुषार्थ मानलं आणि त्याचा वापर कसा करायचा याचं विवरण सुद्धा वेगवेगळ्या दृष्टांतांमधून सहजपणाने देवी भागवतात दिलं गेलंय. पुरुषार्थ म्हणून असा कुठेही स्पष्ट उल्लेख देवी भागवतात नाही, परंतु पुन्हा आज त्याची आठवण करून देतो की हेच पुरुषार्थ जे आपल्या संस्कृतीने मूलभूत मानले आहेत. शेवटी आपल्याला ज्या ज्या काही उपासना करायच्या असतात, ज्या ज्या काही आराधना करायच्या असतात, त्या या सृष्टीचं सगळं स्वरूप समजून घेत असताना आपलं जीवन आयुष्य सुकर व्हावं, आपल्याला मिळालेला हा मनुष्य जन्म नेमका कशासाठी आहे हे समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा आणि या सगळ्या त्वरूप सृष्टीचं मूल काय आहे याचा सुद्धा बोध व्हावा, हा सगळा त्या व्यवस्थेमागचा एक महत्वाचा उद्देश असतो, या उपासनांमागचा महत्वाचा उद्देश असतो. आणि म्हणून हे पुरुषार्थ सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि तोच क्रम बऱ्याच अंशी या देवी भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
कालपर्यंत आपण धर्म आणि अर्थ अशा या दोन पुरुषार्थांच्या बरोबरीने देवी भागवतातले काही दृष्टांत उलगडून घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण काम या पुरुषार्थाविषयी थोडी चर्चा करणार आहोत. काम याचा अर्थ केवळ वासना किंवा तत्सम स्वरूपाच्या अपेक्षा असं न ठेवता काम म्हणजेच कामना, विविध प्रकारच्या अपेक्षा असं त्या काम या पुरुषार्थाचं स्वरूप आपल्याला सांगता येतं. तुमच्या मनामध्ये काहीतरी प्राप्त करून घेण्याची जी काही एक इच्छा असते, अपेक्षा असते, त्याला कामना म्हणता येईल, मग ती कोणत्याही स्वरूपाची असेल. आणि म्हणून ह्या कामनेविषयी सुद्धा देवी भागवतात तितक्याच स्पष्टपणाने उल्लेख आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे प्रामुख्याने आता जर आपण विचार केला की 7वा आणि 8वा हा जो स्कंद आहे हा या काम या पुरुषार्थाविषयी विवरण करताना पाहायला मिळतो. तो कसा, तर सुरुवातीलाच व्यासांना जन्मेजय असं विचारतो की ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे त्याचं रहस्य मला सांगा. हे जाणून घेण्यामागचा जन्मेजयाचा उद्देशच असा असतो की कुठल्या कामना फलद्रूप होऊ शकतात किंवा या सृष्टीच्या तत्वामध्ये त्या कशा कशा अनुसूत आहेत हे मला तुम्ही उलगडून सांगा. आणि मग त्याचं सविस्तर वर्णन व्यास जन्मेजयाला सांगतात आणि या सृष्टीची उत्पत्ती कशी झालेली आहे, त्यामागे काय काय रहस्य दडलेली आहेत त्याचं फार मोठं विवरण संपूर्ण 7व्या स्कंदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते सगळंच आपल्याला या वेळेच्या अभावात सांगता येणार नाही, परंतु कामना कशा असल्या पाहिजेत आणि कामना जर योग्य नसल्या तर त्याचे कसे विपरीत परिणाम होता हे 7व्या आणि 8व्या स्कंदामध्ये प्रामुख्याने वाचायला मिळतं. देवी भागवतामध्ये असुरांच्या, राक्षसांच्याच कथा जास्त आहेत, कारण या प्रवृत्तींचा प्रादुर्भाव सातत्याने होत राहतो. या प्रवृत्ती नेहमीच त्रास देत राहतात, समाजाला त्रास देत असतात, पर्यायाने त्या व्यक्तीमध्ये सुद्धा अंतर्भूत असतातच. आणि म्हणूनच सगळ्या प्रकारची शक्ती वापरून आपल्याला या सगळ्या आसुरी शक्तींबरोबर नियंत्रण ठेवावं लागतं. त्या पूर्णपणे नष्ट होतीलच याची खात्री असते आणि त्या केव्हाही उफाळून येण्याची शक्यता असल्यामुळेच सातत्याने अशा प्रकारच्या या शक्तीची आराधना देवी भागवतामधनं सांगितली गेलेली आहे. सातत्याने सगळ्या स्कंदांमधनं ही जगदंबिका अवतीर्ण होते. देव तिची प्रार्थना करतात, ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र हे सगळी देवीची प्रार्थना करतात आणि तिला मग या सगळ्या आसुरी शक्ती नाहीशा करण्याकरता साकडं घालतात. आणि मग ही देवी जी काही पराशक्ती आदिमाया आहे ती आपल्या सगळ्या शक्तीच्या माध्यमातून आसुरी शक्तीचा किंवा या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करते. अशा प्रकारची वर्णनं आपल्याला देवी भागवतामध्ये पाहायला मिळतात. परंतु सृष्टीची रचना सांगत असताना, वेगवेगळे दृष्टांत देत असताना देवी भागवतामध्ये जे काही किस्से आले आहेत किंवा कथानक आली आहेत ती कथानकं हा काम पुरुषार्थ जर नीट उपयोगात आणला गेला नाही, कामना जर तुमच्या नीट व्यक्त झाल्या नाहीत किंवा तुम्ही जर त्याच्यावर नियंत्रण ठेवले नाही तर कसे अनर्थ होतात याचं विवरण आपल्याला या 7व्या आणि 8व्या स्कंदामध्ये प्रामुख्याने लक्षात येतं. म्हणजे जसं ज्याप्रमाणे च्यवन ऋषींची कथा इथे येते आणि मग हे च्यवन ऋषी अशी काही शक्ती प्राप्त करतात की त्यांना आपल्या स्वतःच्या वासना आवरता येत नाहीत आणि मग अगदी ते थेट आपल्या मुलीबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवतात. आता ती त्या काळची पुराण काळातली ही कथा आहे, परंतु च्यवन ऋषींना मिळालेलं सगळं तारुण्य, त्यांनी केलेली तपसाधना आणि त्यांना अश्विनी कुमारांकडून मिळणारं हे तारुण्य, च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त होतं. ते पुन्हा जर्जर झालेले असतात, वयोवृद्ध झालेले असतात, परंतु त्यांना एक विशेष तारुण्य प्राप्त होतं आणि ते पुन्हा दीर्घकाळ तारुण्य उपभोगतात. ही मोठी दीर्घकथा अनेकांनी ती ऐकलेली आहे. परंतु मनुष्याच्या कामना ह्या कशा कुठल्या वेळी विकृत स्वरूप धारण करतील किंवा त्याचं स्वरूप कसं प्रगट होईल हे सांगता येत नाही. आणि मग अशा या विचित्र स्वरूपाच्या कामना नियंत्रित करता आल्या पाहिजेत आणि त्या नियंत्रित करण्यासाठी पुन्हा मग देवीची आराधना, परमेश्वराची आराधना करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि मग अश्विनी कुमार च्यवन ऋषींना मदत करतात, त्यांना नेत्रदृष्टी प्राप्त होते आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपामध्ये जातात वगैरे अशी ती सगळी कथा आहे. पण हा च्यवन ऋषींचा जो प्रसंग या 7व्या स्कंदात दिलाय तो काम या पुरुषार्थाला अतिशय स्पष्टपणाने आपल्याला काहीतरी बोध देऊन जातो. आणि जो क्रम आपण या सगळ्या देवी भागवतामध्ये रचलेला आहे किंवा धर्म, अर्थ, काम, आणि म्हणून या काम या पुरुषार्थामध्ये च्यवन ऋषींची कथा सपकलपणे बसते आणि त्यात च्यवन ऋषींना
मिळालेलं तारुण्य हे कसं एका अर्थाने विचित्र स्वरूपाचं असतं, परंतु त्या काळाची ती सगळी तपश्चर्या आणि त्यांना मिळालेलं ते वरदान आणि त्यांनी उपभोगलं ते तारुण्य, या सगळ्या कथानकाचा किंवा दृष्टांताचा सारांश काढला तर मग आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काम हा पुरुषार्थ कसा जपला पाहिजे किंवा तो कसा संयमाने वापरला पाहिजे याचा बोध देवी भागवत आपल्याला सांगून जातं. पुढे मग कालांतराने असाच रेवतीचा प्रसंग येतो. रेवत हा राजा असतो, त्याची मुलगी रेवती असते. त्या रेवतीचा बलरामाबरोबर विवाह होतो. म्हणजे काम या पुरुषार्थाशी संबंधित काही कथानक इथे स्पष्टपणाने एका मागोमाग येताना दिसतात. हरिश्चंद्राची कथा येते आणि ही हरिश्चंद्राची कथा सुद्धा अशाच काम पुरुषार्थाशी निगडीत असल्याचं आपल्याला त्याच्या सविस्तर वर्णनावरून लक्षात येतं. त्यानंतर मग देवीची जी काही वेगवेगळी रूपं आहेत ती रूपं सांगितली गेली आहेत आणि ही रूपं त्या त्या कामनांची पूर्तता करण्याकरता कशी आवश्यक आहेत याचं विवरण आपल्याला देवी भागवतामध्ये पाहायला मिळतं. मध्ये जगदंबा दुर्गा आहे, शताक्षी आहे, शाकंभरी आहे, या नामांचा आपण नेहमीच उल्लेख करत असतो. याशिवाय आपल्याला महागौरी हा एक शब्द आपल्याला माहिती असेल, महालक्ष्मी हा शब्द माहिती आहे. आणि मग हा सगळा जो इतिहास आहे देवी विषयक इतिहास, हा देवी विषयक इतिहास सुद्धा त्या त्या कामनांची पूर्तता करण्याकरता प्रामुख्याने मांडला गेलेला आहे. त्यांना सिद्धपीठ असं देखील देवी भागवतामध्ये उल्लेखलेला आपल्याला वाचायला मिळतं. आणि याच क्रमाने पुढे जात असताना दुर्गम नावाच्या एका दैत्याची कथा येते आणि हा दैत्य जो असतो हा हिमालयामध्ये राहत असतो आणि त्याला असं वाटतं की मला सगळी शक्ती प्राप्त व्हावी. तो ब्रह्माकडे जातो, तपश्चर्या करतो, ब्रह्म प्रसन्न होतात आणि त्याला असं वाटतं की ह्या सगळ्या देवांचं जे काही वर्चस्व आहे ते जर आपल्याला नाहीसं करायचं असेल तर या देवांचा प्राण ज्या वेदांमध्ये आहे ते वेदच आपण नष्ट केले पाहिजेत. आणि म्हणून त्याच्या डोक्यामध्ये अशी कल्पना येते की आपण बाकी तपश्चर्या करण्यापेक्षा सरळ वेदच नाहीसे करू, म्हणजे देवांची जी काही शक्ती आहे ती आपोआप नाहीशी होईल आणि आपल्याला जे काही करायचं असेल ते सगळं आपल्याला करता येईल. ब्रह्माकडे तो वर मागतो आणि ब्रह्म, आता खरं वेदांचे निर्माते ब्रह्म असं सांगितले जातात, पण त्या सगळ्या तपश्चर्येच्या मोहामध्ये देव सुद्धा कशा चुका करतात याचंच ते वर्णन म्हणायला लागेल. आणि ब्रह्मा त्याला वरदान देतात, ठीक आहे तुला पाहिजे तसं होईल. आणि हे सगळे वेद त्या दुर्गमाकडे जातात आणि मग सगळीच देवांची परिस्थिती प्राण गेलेल्या एखाद्या निष्प्राण शरीरासारखी होते. त्यांना कुठलीच शक्ती राहत नाही, कारण वेदच निघून गेले आहेत. मग देवामध्ये शक्ती राहत नाही, देवीमध्ये शक्ती राहत नाही आणि जणू काही एक हलकोल्लोळ त्या सगळ्या देवगणांमध्ये निर्माण होतो. म्हणजे इथे पुन्हा एका राजाला, आपल्या दैत्यांच्या राजाच्या मनामध्ये निर्माण झालेली कामना की वेदच आपण आपल्याकडे घ्यावेत आणि देवांचे हाल करावेत, ही कामना सुद्धा काम या पुरुषार्थाचा अतिरेक दाखवणारी आहे. त्याने भले तपश्चर्येने तो वर प्राप्त केला असला तरी किती मोठा वर तो प्राप्त करतो आणि इतरांच्या ज्या काही कामना होतात त्या कामनांना सुद्धा तो कसा एका स्वतःच्या विकृत कामनेने ठुकरान लावतो याचं ते उदाहरण म्हणता येईल. आणि मग शेवटी देव मग ही सगळी परिस्थिती पुन्हा एका जगदंबीकडे जातात, तिला आराधना करतात, तिच्याकडे याचना करतात आणि त्या याचनेमधून मग हे वेद पुन्हा मिळतात आणि हे वेद मिळाल्यानंतर देवांना पुन्हा आपापली शक्ती प्राप्त होते. ह्या सगळ्या कथानकांमधनं राक्षसांचा असेल किंवा एकूण त्या वेळच्या ऋषींचा असेल, कामना प्राप्तीसाठी ज्या ज्या काही तपश्चर्या केल्या गेल्या त्या तपश्चर्या काम या पुरुषार्थाला अधोरेखित करणाऱ्या ठरतात. तो जर संयमित नसेल, हा पुरुषार्थ जर आपण संयमित ठेवला नाही, तो नियंत्रित ठेवला नाही तर कशी विचित्र परिस्थिती निर्माण होते हे या कथानकांमधून आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मग काही पुन्हा देवींची वर्णनं येतात, देवींची निर्मिती कशी झाली. कारण जवळजवळ आपण म्हणतो की 64 योगिनी आहेत, परंतु याशिवाय पुन्हा 108 अशी वेगवेगळी रूपं या देवी भागवतामध्ये देवीची सांगितली गेली आहेत. म्हणजे त्या त्या भागामध्ये त्या त्यावेळी निर्माण झालेलं हे शक्तीचं रूप त्या त्या नावाने तिथे त्याची पूजा केली जाते. हिमालयामध्ये पार्वती असेल, आपल्या
महाराष्ट्रातल्या 3.5 पीठांचा अतिशय महत्वाचा उल्लेख सुरुवातीलाच देवी भागवतामध्ये या देवींची रूपं सांगताना आलेला आहे. त्याला कोल्हापूर म्हटलंय, त्याने कोल्हापूर म्हटलं नाही, कोल्हापूर आहे, सप्तशृंगी आहेत, तुळजापूर आहेत, त्याला त्यांनी तुळापूर म्हटलेलं आहे. नंतर माहूरगडाला त्यांनी असंच माहूरगड माहूर असं शब्द वापरलेला आहे. तर अशा या तिन्ही शक्ती महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तीपीठांचा महत्वाचा उल्लेख सुरुवातीलाच येतो. आणि मग त्या ठिकाणी ही देवी रूपं कशी अस्तित्वात आली, मग विंध्यवासिनी असेल किंवा हिमालयातल्या देवींची वेगवेगळी नावं तिथे आलेली आहेत. आणि या देवींची वर्णन करत असताना हिमालयाची पुत्री म्हणून पार्वतीचा उल्लेख येतो आणि त्याच्यावर 7व्या स्कंदाचा जवळपास निम्मा भाग तिथे खर्च झालेला आहे. आणि हिमालयाची कन्या पार्वती आणि या पार्वतीकडे असलेली ती शक्ती, या शक्तीचा एक मोठं विवेचन या सगळ्या 7व्या कंदामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तिचं स्वरूप सांगितलं गेलेलं आहे, या पार्वतीचं स्वरूप. आणि ती पार्वती जेव्हा प्रसन्न होते किंवा ती ज्या स्वरूपामध्ये येते त्यावेळेला तिच्या नेत्रातनं सहस्र जलधारा वाहतात आणि या जलधारा 9 दिवस सतत वाहत राहतात. आणि या जलधारा आपल्याला मिळाव्यात म्हणून सगळे देवगण सुद्धा तिथे उपस्थित झालेले असतात. आता नवरात्राचा संबंध या जलधारा आणि त्या जलधारांमुळे सगळी सृष्टी पुन्हा कशी सुफलाम होते याचं वर्णन देवी भागवतामध्ये केलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा पराशक्ती किंवा आदिमाया शक्तीची तिची काही प्रकट होण्याचा जो काही प्रसंग आहे त्यातून सगळी सृष्टी कशी सुजलाम सुफलाम होऊ शकते, सगळे प्राणी कसे सुखी होऊ शकतात, अशा प्रकारचं वर्णन त्या या देवीच्या स्वरूपात आहे. त्या देवीच्या हातामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत, भाज्या आहेत, म्हणून तिला शाकंभरी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती की शाकंभरी नवरात्रामध्ये सुद्धा शाकंभरीची पूजा केली जाते. वेगवेगळ्या देवींची जी नावं आहेत ती अशा वेगवेगळ्या संदर्भामधनं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न देवी भागवतात वाचायला मिळतो. याच क्रमाने आपण या सगळ्या पुरुषार्थांचा विचार केला तर देवीची आराधना करताना सुद्धा हा काम जो पुरुषार्थ आहे तो आपल्याला किती संयमाने वापरला पाहिजे आणि तो जर तसा वापर केला नाही तर आपल्याला त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात याचं देखील वर्णन आपल्याला त्यातनं पाहायला मिळतं. गौरी या नावाने आपण सुद्धा देवीची या काळामध्ये पूजा करतो, महालक्ष्मीची पूजा करतो. मधला काळ असा आहे की या देवांना सुद्धा अहंकार होतो आणि म्हणून या ज्या कोणी महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या त्या देवांना सोडून चालल्या जातात असं एक कथानक या 7व्या-8व्या स्कंदामध्ये येतं. आणि ते गेल्यानंतर देवांची जी अवस्था असते ती तिथे वर्णन केली गेलेली आहे. याचा अर्थ काय की कामना किंवा तुमचा अहंकार जर वाढला, काम या पुरुषार्थामध्ये ज्या ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या जर वाढल्या तर काय परिणाम होतात याचं हे उदाहरण आहे किंवा त्याचा तो दृष्टांत आहे तो आपण या संदर्भातच लक्षात घेतला पाहिजे. आणि अशा स्वरूपामध्ये देवीची ही रूपं देवी भागवतामध्ये फार मोठ्या विस्ताराने सांगितली गेली आहेत. ती नावं सुद्धा खूप छान आहेत, वाचण्यासारखी आहेत. त्याविषयीचे एक सविस्तर स्तोत्र देवी भागवतामध्ये आलेलं आहे. त्याची गेयता तर अतिशय सुंदर आहे. आणि देवी विषयीची ही आराधना वेगवेगळ्या नावामधून जरी व्यक्त होत असली तरी त्या ठिकाणी तुमच्या कामनांची पूर्तता कशी होऊ शकेल, कुठल्या देवीला कुठल्या स्वरूपाची तुम्ही पूजा अर्चा केली म्हणजे तुम्हाला फल प्राप्त होईल याचं वर्णन तिथे केले गेले. हे वर्णन अशासाठीच आहे म्हणजे आपण जेव्हा तात्विक रूपाने या देवी भागवताचा अभ्यास करतो तेव्हा त्याचं महत्व अशासाठी की आपण भक्ती करताना आपली जी शक्ती आहे ती जर आपल्या त्या कामनेच्या पाठी लावली तर आपल्याला त्याचं फळ प्राप्त होऊ शकतं. हा त्यातला मतितार्थ आपण समजून घेतला पाहिजे. पण ह्या कामना पूर्तीसाठीच प्रामुख्याने हे नवरात्राचा उल्लेख जो वारंवार केला जातो की तुमच्या सर्व कामनांची पूर्तता नवरात्रामध्ये होऊ शकते. नवरात्रात केल्या जाणाऱ्या देवीच्या आराधनेतून, शक्तीच्या आराधनेतून तुम्हाला ती प्राप्त करून घेता येऊ शकते. अशा प्रकारचं हे सगळं वर्णन या सगळ्या 7व्या स्कंदामध्ये 8व्या स्कंदामध्ये सुद्धा येतं. आणि 8व्या स्कंदामध्ये सगळ्या आकाश मंडलाचं वर्णन येतं. नक्षत्र कसे आलेत, त्या नक्षत्रांप्रमाणे, त्या वारांप्रमाणे, त्या महिन्यांप्रमाणे, त्या ऋतूंप्रमाणे तुम्ही देवीला काय नैवेद्य दाखवला पाहिजे, कुठल्या स्वरूपाचा साज शृंगार केला पाहिजे याचं अतिशय मनोवेधक वर्णन या देवी भागवतामध्ये. हे असं का असेल तर पुन्हा एकदा तुमची भक्ती करण्याची जी काही शक्ती आहे ती तुम्ही परिपूर्णपणे तिथे लावली पाहिजे. म्हणजेच तुम्ही ती आराधना करताना एकाग्र व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे.
नवरात्रामध्ये प्रामुख्याने देवीला खिरीचा नैवेद्य सांगितला गेलाय. तो वारानुसार नक्षत्रानुसार वेगवेगळा आहेच, परंतु नवरात्रात अश्विन महिन्यातल्या नवरात्रामध्ये आणि चैत्रातल्या नवरात्रामध्ये देवीला खिरीचा नैवेद्य अशा प्रकारची एक वर्णन या देवी भागवतामध्ये वाचायला मिळतं. थोडक्यात सांगायचं तर 7व्या आणि 8व्या स्कंदामध्ये तुमच्या कामना पूर्ती करताना तुम्ही कुठली कशा प्रकारची उपासना केली पाहिजे याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजेच काय तर धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थाचं सुद्धा विवरण या कामनापूर्तीच्या आराधनेतून व्यक्त होतं. म्हणून पुरुषार्थ सांगणारी भारतीय संस्कृतीची ही जी काही आराधना पद्धती आहे किंवा आपण ज्याला पुरुषार्थ प्राप्तीसाठी करावयाची जी काही एक उपासना आहे त्याचं सुद्धा त्याची एक व्यवस्थित मांडणी आपल्याला देवी भागवतामधनं वाचायला मिळते. म्हणून आपण अभ्यास करत असताना देवी भागवत हे पुराण कथा किंवा दृष्टांत कथा वाचतोच, त्याचा आपण अर्थ समजून घेतोच, परंतु त्यामध्ये जे काही पुरुषार्थ आहेत ज्याचा आपल्याला विशेषत्वाने सर्वकाल उपयोगी पडणार आहेत त्या पुरुषार्थांचा नीट अर्थ जर समजून घेतला आणि तो समजून घेऊन जर ही उपासना केली तर त्याचा आपल्याला अधिक उपयोग होऊ शकतो. आणि याच 7व्या स्कंदामध्ये मनाच्या शक्तीचं वेगळं विवरण पुन्हा कालही मी सांगितलं, पण याही स्कंदामध्ये ते केलेलं आहे. कारण कामनापूर्ती करत असताना आपलं मन हे कसं पवित्र असलं पाहिजे आणि ते किती शांतचित्त असलं पाहिजे याचा देखील खुलासा या स्कंदामध्ये केला गेलेला आहे. थोडक्यात सारांश रूपाने पुन्हा आपल्याला हे लक्षात आलं असेल की देवीची आराधना ही आदिमाया आदिशक्ती अशा स्वरूपाची आहे आणि त्या शक्तीमधनं मिळणारी जी काही त्या भक्तीमधनं मिळणारी जी काही शक्ती आहे ती आपल्याला आपल्या अपेक्षित कामना पूर्तीसाठी उपयोगी पडणारी ठरते. या सगळ्या विवरणामधनं पुन्हा एकदा आपण पुरुषार्थांचाच वेध घेत आहोत आणि म्हणून आता धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थांचा अभ्यास केल्यानंतर पुढच्या अगदी 8व्या-9व्या स्कंदापासूनच आपल्याला जो मोक्ष साधणारा जो परमार्थ आपला पुरुषार्थ आहे त्याचं फार विस्तृत विवरण आपल्याला ऐकायला मिळेल आणि ते आपल्याला देवी भागवताने खूप समृद्धपणे सांगितलेलं आहे. अशा एका वेगळ्या तत्वविवेचनातून आपण या देवी भागवताचा आढावा घेत आहोत, अभ्यास करत आहोत, किंबहुना त्या देवीच्या शक्तीच्या आपण पुरुषार्थ रूपी एक आराधनाही करत आहोत. प्रकृती आणि पुरुषार्थ या दोन्ही दोघांच्या संयुक्तपणे आपण जरी आराधना समजून घेतली तर ती आपल्याला अधिक आनंद देणारी ठरेल असा मला विश्वास वाटतो. आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा त्या वेगळ्या पुरुषार्थाच्या परिचयासाठी भेटूया. नमस्कार.